विद्येचे मंदिर मानल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एका शाळेत एका नराधम शिक्षकानं गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे। मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकानं तिसरीतील 3 ते 4 चिमुकल्या मुलींचा विनयभंग केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली। दरम्यान शिक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेला आरोपी शिक्षक महादेव मानतोडे यांना 3ऱ्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींसोबत लज्जास्पद कृत्य केलं। पीडित मुलींनी घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला। एका शिक्षकानंच असं कृत्य केल्यानं पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। घटनेची माहिती गावात पसरताच गावकरी आणि पालकांनी शाळेत धाव घेतली। आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करत संतप्त पालकांनी आरोपी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली। सध्या गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी ताफ्यासह लोणी गवळी गावात दाखल झाले। पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी शिक्षक महादेव मानतोडे याला अटक केली, तर जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी विकास पाटील यांनी तत्काळ चौकशी करून कारवाईचे आदेश दिलेत। सर, यापूर्वीच आपण विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भामध्ये अत्यंत कठोर अशा प्रकारचे निर्देश शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत आपण सगळ्या शाळांना दिलेले आहेत। त्या लोणी गवळी शाळेमध्ये जी घटना घडल्याचं ऐकवत आहे किंवा आपण ऐकतो आहे ती अत्यंत निंदनीय आहे आणि या घटनेच्या संदर्भामध्ये मी आताच तिथल्या गटविकास अधिकाऱ्यांची समक्ष बोललो आहे आणि त्यांना तात्काळ त्याचा अहवाल घेऊन त्या शिक्षकावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच आम्ही दिलेले आहेत।